पंढरीनाथ महाराज की जय। सोडू नका त्याला, हात. ए यार कुठं पळतो माझ्या हातून आता. छोटी पंट्या गँग, आज तुमच्यामुळे आपला पिटोराया सापडला बघा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. इंदू अगं हालत बघ तुझी काय झाली. चल बरं खाऊन घे काहीतरी चल. आदू तुला सांगितलं ना, जोपर्यंत विठुराया परत येत नाही मी इथून हलणार नाही. इंदू अगं कळत आहे का तुला, आशाने तुझी तब्येत. याची काळजी त्यानं करावी, मी नाही. बरं ठीक आहे, एक मिनिट बाहेर तरी चल. अगं कोणीतरी बोलवतंय तुला, चल ना. इंदू मी नेहमी तुझं ऐकतो, पण आज अजिबात ऐकणार नाही मी तुझं. तर मी तुला उचलून नेईल, उचलून नेईल मी तुला. चल तू चल नाही आदू. इंदू तुझं चल. आदू नको. इंदू चल. आदू नको तुला म्हणायला. माझी शपथ. आणि शब्दाच्या पुढे काहीच नसतं. चल. आदू अरे इथे का आणलत मला? अगं एका हाडाच्या कार्यकर्त्याची मागणी आहे, एका मित्राच्या हृदयाची हाक आहे, एका भक्ताची भाक आहे. काय बोलतोय हा? एका भक्ताला त्याच्या देवाला भेटायची खूप तीव्र इच्छा होती, आणि तीच इच्छा आम्ही पूर्ण करणारच. विठ्ठल नामाचा रेठा हो, विठ्ठल नामाचा रेठा हो, प्रेम भाव आवडी, प्रेम भाव आवडी. अरे
काय सुरू आहे तुमचं? कळेल कळेल सगळं कळेल. चल आदू चल. अरे बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो. अरे पण तुम्ही हे शक्य कसं केलं? अगं आम्ही नाही तुझ्यामुळे शक्य झालंय. तूच आपल्या बिठूच्या मंदिरात याच्यासाठी अन्न पाणी सोडून हटून बसलेलीस ना. मग विठुरायाकडे काही पर्यायच उरला नाही, त्याला यावंच लागलं, कारण की तू मेनस ना. हे सांगा ना रे, कसं काय आला विठुराया परत? अगं खरंच सांगतोय आम्ही ना आमचे कार्यकर्ते सगळीकडे शोधत होतो. विठूची वाडीच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये सर्चिंग सुरू होतं. अगं पण काय? पण बिठुराया स्वतः चालत आला बघिते. खरंच? अगं फंट्या गँगची शपथ. मला तर वाटतं गणपती बाप्पानेच आणलेलं असणार आपल्या बिठुरायाला. मग नाही तर काय, हिंदू आणि विठुराया फ्रेंड आहेत, तसंच गणराया आणि विठुराया सुद्धा फ्रेंड आहेत. फ्रेंड इन नीड. फ्रेंड इन डीड. अंधार झटकणारा, आशेचा आनंदात दीप पेटवणारा, या भूताच्या माळाला उजळून टाकणारा, भक्ताच्या हाकेला धावून येणारा माझा विठुराया. पाठी राखा. माझ्यापासून गोष्टी लपवल्या ना की हे असं होतं. सासूबाई, हो आम्ही काय लपवलं बरं तुमच्यापासून? उलट आम्ही सांगायला आलोय की मूर्ती सापडली. अहो तुमच्याबद्दल नाही बोलते मी, मग मोहितरावांबद्दल बोलते. त्यांनी मूर्ती लपवल्याचं आपल्याला सांगितलं का? आ नाही. मग त्यांना ओरडते मी. त्यांना ओरडताय, मला वाटतं मलाच ओरडताय. नाही, तुम्हाला ओरडायला माझ्याकडे लय गोष्टी आहेत. जावई बापू, तुम्ही कधी पण या, सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, वाईट खबरच घेऊन येता. पण मला एक सांगा, त्या इंदीला मोहितरावांनी लपवलेली मूर्ती सापडलीच कशी? हा हेच, अहो हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ना कधीचा. तुम्ही सांगूनच देत नाही. सासूबाई, त्या मोहितरावांच्या गोडाऊनच्या बाहेर तुम्हाला हाणामारी झाली. हाणामारी सोडा, युद्धच म्हणा ना. त्यांच्या कार्यकर्त्यांना एवढा हाणलाय, एवढा मारलाय, एवढा तुडवलाय, काय सांगू तुम्हाला. तुमचे सुपुत्र अधोक्षज महाराज, त्यांचे कार्यकर्ते, आणि आमचे सुपुत्र आणि त्यांचे कार्यकर्ते, या सगळ्यांनी ही मोहीम फत्ते केली. अधोक्षज? हो. काय गरज होती अधोक्षजला हे असं करायची? त्याच्या जीवावरती बेतलं असतं तर. काठीसाठी माझा अधोक्षज अजून काय काय करणार आहे कुणास ठाऊक. सासूबाई, तुमचं नशीब आणि आमचं नशीब, या नशिबाचं काहीतरी करावं लागेल बरं. म्हणजे बघा ना, आपण जिंकतोय 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 असं वाटत असतं, आणि शेवटी अपयशच येते हातात. हे समजा ना, त्या मोहितरावामुळे झालंय. त्यांनी आधीच माझा सल्ला घ्यायला पाहिजे. नाहीतर मी तर सांगून टाकलं असतं का मूर्ती लपवायच्या भानगडीत पडूच नका तुम्ही, सरळ पाण्यात बुडवून टाका. पण नाही, हा देव पण असा आहे ना, या इंदीला दुःख आणि मला सुख म्हणून लाभू देत नाही.
अहो सासूबाई हे काय तुम्ही एका बाजूला देवाची मूर्ती बुडवण्याचा विचार करताय आणि दुसऱ्या बाजूला त्याच देवाकडनं सुखाची अपेक्षा करताय असं कसं? जावई बापू तुम्ही कोणाच्या टीम मध्ये आहात, माझ्या का देवाच्या? मला तर वाटतंय का तुम्ही देवाच्या टीम मध्ये आहात. पाठव गो त्याच्याकडे. नाही नाही सासूबाई काय बोलताय तुम्ही? अहो आम्ही तुमच्याच टीम मधले. तुम्हालाच तर देव मानतो ना आम्ही. असं का? हे बघा देवाच्या मनातलं आम्हाला कळलंय. आम्हाला इथून जायचं, आम्ही पटकन जातो आम्ही सासूबाई. गण्या गण्या गणपती 40 कमळे झळकती. एक कमळ तुटलं शिवाला जाऊन व्हायलं. शिवानं घेतली ढवळी गाय, तिचं दूध गणपती खाय. उरलं सुरलं मास्तर खाय, खापर मापर पोरं खाय. एक पोरग चुकलं, छडी खाली लपलं. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम. घम 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 घम. विद्युत पडली सावली, तीच आम्हाला पावली. माऊलीचं दर्शन घेऊ, सकाळी उठून शाळेत जाऊ. दुपार झाली जेवायला येऊ.